गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आहे आमच्याकडे चिकनचा बेत. चिकन शिजायला टाकलं आहे, तिकडे कांदा वगैरे भाजते. नवरा जिम लवर असल्यामुळे प्रोटीन इंटेकसाठी मला हे चिकन वगैरे पनीर बनवावंच लागतं. काय करणार आपण. हॅलो, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 11:30 आणि आता मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. काही स्वयंपाक मी अगोदर करून घेतला, काही स्वयंपाक मी आत्ता करते. दोन्ही मुलांच्या आंघोळी झाल्या. एक जण इथे उभा राहिला आहे, टाईमपास करतो आहे आणि एक इथे खेळायचं काम चालू आहे. तर आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा काम वाढलं. ऑलरेडी रविवार असल्यामुळे आम्ही लेट उठलो आणि त्यामध्ये पुन्हा पाहुणे येणारे हे समजल्यानंतर मग थोडंसं क्लिनिंग वगैरे एक्स्ट्रा करावं लागलं. तसं आपण रेग्युलर क्लिनिंग करतो, पण मला असं वाटतं की जेव्हा केव्हा पाहुणे येणार असतात ना, तेव्हाच घरामध्ये क्लिनिंग नसतं. नेहमी असं होतं. तुमच्याबरोबर पण होतं का? मशीनला आज जरा एक्स्ट्राचे टॉवेल वगैरे धुवायला टाकले होते मी. त्यानंतर मिक्सर लावून घेतलं, काळा मसाला बनवून घेतला. थोडा एक्स्ट्राच बनवते मी, फ्रीजमध्ये पण ठेवते. आणि पाहुणे येऊन गेले होते, त्यांना चहा केला होता. त्याच ताटात मुलांनी जरा मार्बल्स ठेवले होते, त्याच्यासोबत गप्पा मारत मारत मसालाही बनवत होते. आणि तेवढ्यात लक्षात आलं की लाईट गेली. त्यानंतर मग सूप भात मुलीला खायला दिला. मॅडम काही माझ्या हाताने खायला तयार नव्हत्या, त्यांना त्यांच्या स्वतःच्या हाताने खायचं होतं. त्यामुळं मग खाली बसले. तिला म्हटलं खा बाबा, तेवढंच माझंही टेन्शन कमी होईल आणि तुलाही सवय लागेल. मोठा मुलगा अजूनही माझ्या हाताने खातो, पण आमच्या मॅडम आत्तापासूनच त्यांच्या हाताने खातात. तर त्यानंतर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. भाजी माझी रेडी झाली होती, भात पण तयार झाला होता. मुलाला खूप भूक लागली होती, तर एका साईडला लगेच त्याचं ताट वाढून घेतलं. त्याला चिकन वाढलं, भात, कांदा, लिंबू आणि आता भाकरी अर्धी देते, म्हणजे त्याचं तेवढ्यामध्ये काम होऊन जाईल. मुलांना खूप आवडतं असं काही वेगळं बनवलं की.